नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मध्ये लेटेस्ट प्रोसिजर ती म्हणजे जी काही मुलाखत यादी कधी लागणार, त्याचप्रमाणे जे आता उर्दू माध्यमची कन्वर्जन लिस्ट लागली आहे. यानंतर आता मुलाखत राऊंड कधी होणार, हा सर्व अभिधारकांना पडलेला प्रश्न आहे. तर मित्रांनो, याबाबत आज न्यूजपेपरमध्ये लोकमत या वर्तमानपत्रामध्ये याबाबत बातमी आली आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत तर शिक्षक भरती 2022 मधील पुढील राऊंड कधी होणार, कधी मुहूर्त लागणार, याविषयी एक बातमी आली आहे. ती सविस्तर बातमी काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो सविस्तर बातमी. तर मित्रांनो, यामध्ये मुलाखत राऊंड, मुलाखतीसह शिक्षक भरती कधी होणार, मुहूर्त लागणार. तर यासाठी मुलाखत घेण्यासंदर्भात SPOP तयार, शासन मान्यतेची आता प्रतीक्षा. मित्रांनो, जी काही मुलाखत घ्यायची आहे तर यासाठी या शासनाने SOP नवीन प्रणाली सिस्टम मुलाखत राऊंडसाठी आणलेली आहे. तर काय आहे ती पाहूया. मित्रांनो, राज्यात पवित्र प्रणाली अंतर्गत पोर्टलद्वारे गत 5 महिन्यापासून शिक्षक पद भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो, 25 फेब्रुवारीपासून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे शिक्षक भरतीची, पहिल्या फेजपासून. त्यानंतर भरती समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून भरण्यास येत आहेत. मात्र मुलाखतीसह 4879 पदांच्या भरतीसाठी शाळांनी मुलाखत कशी घ्यावी यासंदर्भात शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक कार्यप्रणाली, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे मित्रांनो SOPचं लॉंग फॉर्म, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर या अंतर्गत तयार असून त्याला शासनाची मान्यता केव्हा मिळणार याची शाळासह उमेदवार वाट पाहत आहेत. मुलाखत राऊंडसाठी एक थोडक्यात सिस्टीम त्यांनी आखली आहे पवित्र पोर्टलने, ज्याद्वारे पारदर्शक शिक्षक भरती व्हावी मुलाखत राऊंडची. तर या पद्धतीने ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही घेण्यात आलेली आहे. ही लवकरच याबाबत आपल्याला जी काही पवित्र पोर्टलची न्यूज बुलेटिन सादर होत असते, तर याद्वारे या सिस्टीमची आपल्याला माहिती कळणार आहे काय आहे आणि कशी प्रोसिजर राबवणार आहेत. खाजगी शाळेसाठी अनुदानित, विनाअनुदानित शाळेमधील जी काही मुलाखत राऊंडमधून शिक्षक भरती होणार आहे, तर ही कशी पार पडणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपल्याला सूचनामधून कळणारच आहे. तर या प्रोसिजरची शासनाकडून मान्यता मिळण्यासाठी प्रतीक्षा आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही तयार करण्यात आली सिस्टीम शासनाने मंजुरी मिळताच हा मुलाखत राऊंड लागू होणार आहे, लवकरात लवकर जाहीर होणार आहे. तर त्याची प्रतीक्षा आहे या विभागाला. मुलाखत घेण्याबाबत SOP तयार केल्यामुळे खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमध्ये गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल आणि त्याद्वारे योग्य उमेदवार निवड होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, या जी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP ही प्रणाली अस्तित्वात आणली असल्या कारणाने यामुळे पारदर्शक शिक्षक भरती होणार आहे. खाजगी अनुदानित, विनाअनुदानित संस्थेतील जे काही पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती घेण्यात येणार आहे मुलाखत राऊंड, तर यामधून पारदर्शक पद्धतीने निवड होणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे SOP तसेच उमेदवाराकडून प्राधान्यक्रम नोंदवून घेत पात्र गुणवत्ताधारकांची यादी प्रसिद्ध करणे आणि भरती प्रक्रियेसाठी तांत्रिक तयारी पूर्ण झालेली असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, जे काही प्रेफरन्स घेतलेले आहे सुरुवातीलाच खाजगी अनुदानित शाळेसाठी सुरुवातीला विदाऊट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू या दोन्हीची प्रेफरन्स लॉक केले आहेत सर्व अभिधारकांनी. त्यामुळे त्यांना ही सर्व डाटा त्यांच्याकडे असल्या कारणाने लवकरात लवकर ही यादी प्रसिद्ध करण्यासाठी भरती प्रक्रियेची सर्व तांत्रिक तयारी पूर्ण झालेली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले गेले आहे. त्यामुळे मुलाखतीसह प्रकारातील शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा सुरू होते याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. सर्व अभिधारकांची मित्रांनो मुलाखत राऊंड कधी होणार आहे याबाबत सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्याचप्रमाणे राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळेल का अशी चिंता उमेदवारांना सतावत आहे. मित्रांनो, येत्या सप्टेंबरमध्ये विधानसभा महाराष्ट्र राज्य यांची निवडणुकी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सर्व मुलाखत राऊंड पार पडला गेला पाहिजे, सर्वांची अभिधारकांची निवड त्यात झाली पाहिजे, ही महत्त्वाचं आहे. कारण जर आचारसंहिता लागली तर ही प्रोसिजर आणखी 2 महिने पुढे लांबेल आणि यामुळे निश्चित अभिधारकांचे यात नुकसान होणार आहे. सर्व अभिधारकांना वाटतंय
की आपली लवकर लवकर निवड व्हावी, हा राऊंड व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो पुढचे हेडलाईन आहे 872 रिक्त पदाकरिता शिफारस. मित्रांनो, जे काही समांतर आरक्षण पदाकरिता अंतर्गत 3306 रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांचा प्राधान्यक्रम घेतले आहेत. सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून 872 रिक्त पदाकरिता उमेदवारांची निवडीकरिता शिफारस केली आहे. नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तर मित्रांनो, जे काही 872 रिक्त पदाकरिता शिफारस झाली आहे समांतर आरक्षण पदभरती अंतर्गत, तर याद्वारे 872 रिक्त पदाकरिता उमेदवाराच्या निवडीकरिता शिफारस केली आहे. त्यानंतर मित्रांनो, मुलाखतीसाठी मार्गदर्शक कार्यप्रणाली. शाळांनी मुलाखत कशी घ्यावी, गुणदान कसे करावे याबाबत नियमावली तयार केली आहे. यामध्ये मुलाखत, पाठ निरीक्षण आणि उमेदवारांचे शैक्षणिक व्यावसायिक अनुभव या सर्व बाबींना एकूण 30 गुण दिले आहेत. मित्रांनो, शिक्षक भरती जी काही मुलाखत राऊंड होणार आहे, तर या मुलाखत राऊंडसाठी प्रोसिजर कशी आहे, तर यामध्ये शाळांनी मुलाखत कशी घ्यावी, यामध्ये गुणदान म्हणजे तुमचा डेमो होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे, यामध्ये मार्क्स कसे द्यायचे याची एक क्रायटेरिया नियमावली तयार आधीच केलेली आहे पवित्र पोर्टलने. तर त्यामध्ये मुलाखत तुमचं प्रश्नोत्तराची मुलाखत होणार आहे, त्याला 15 मार्क्स. आणि त्यानंतर तुमचं जे काही पाठ होणार आहे, डेमो ऑब्झर्वेशन तुमचं केलं जाणार आहे, त्यावरती 15 मार्क्स, असे 30 मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. 15 मार्काचा 15 मार्क तुमचा इंटरव्ह्यू प्रश्नोत्तरे आणि 15 मार्काचा तुमचा डेमो. तर यामधून टोटल 30 मार्काचा हा राऊंड होणार आहे दोन्ही मिळून. तर याद्वारे तुमची निवड होणार आहे. यामध्ये ज्यांना जास्त मार्क पडतील त्याची निवड या मुलाखत राऊंडसाठी होणार आहे. त्याचे संपूर्ण निकष ठरवले आहेत. त्यानंतर मित्रांनो, 7,500 शिक्षक शाळात रुजू. मित्रांनो, आतापर्यंत मुलाखतीशिवाय या प्रकारातील 11,085 पात्र उमेदवारांपैकी 31 जुलै अखेर 7,600 शिक्षक प्रत्यक्ष शाळेत रुजू झाले आहेत. या प्रकारात 16,799 पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकी 31 जुलै अखेर 15,263 उमेदवारांच्या नियुक्तीसाठी निवड याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आतापर्यंत 15,000 शिक्षकांची निवड यादी प्रसिद्ध झाली आहे आणि त्यामधून जवळपास 7,600 आतापर्यंत रुजू झाले आहेत प्रत्यक्ष शाळेवर. अजून काही जणांची समुपदेशन प्रक्रिया बाकी आहे, काहींचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे, त्यांची नियुक्ती अजून बाकी आहे, तर ती पण लवकरात लवकर होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही बातमी होती लोकमत वृत्तपत्राची दिनांक 1 ऑगस्ट 2024ची बातमी आहे आजची. आणि यामध्ये संपूर्ण शिक्षक भरती कधी होणार, मुलाखत राऊंडची याबाबत माहिती मिळालेली आहे. तर मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे लवकर न्यूज बुलेटिन येईल आणि यामधून SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही सिस्टीम मुलाखत राऊंडसाठी असणार आहे. कशी आहे, काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपल्याला न्यूज बुलेटिनद्वारे सांगण्यात येणार आहे. त्याकरिता आपल्या चॅनलला अपडेट्स राहा, जेणेकरून नवीन अपडेट्स आलेली शिक्षक भरतीची सर्व आपल्यापर्यंत पोहोचत राहील मुलाखत राऊंडसाठी. त्याचप्रमाणे मुलाखत राऊंडची तयारी कशी करायची, कोणते मुद्दे, सर्व आपण यामधून देणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.